हॅलो फ्रेंड्स, मी मीना मारणे। आज आपण बोलतोय की मेकअपमध्ये ब्लशचा यूज कसा असायला पाहिजे आणि कुठल्या स्किनला कुठलं ब्लश वापरायला पाहिजे, ब्लशने काय चेंज होऊ शकतो चेहऱ्यामध्ये याच्यावर आज आपण बोलतोय। तर ब्लशमध्ये समजा माझ्याकडे हे कोसा किंवा तुमच्याकडे एनी कुठल्याही कंपनीचा ब्लश असेल, पण मी तुम्हाला कलरवरून सांगू शकते की आपण ब्लश कसे वापरायला पाहिजेत। उदाहरणार्थ की फ्रेश कलरचं ब्लश आहे, हे थोडं डीप आहे याचा कलर ब्लशचा, आणि जर आपल्याकडे अजून डीप कलर हवा असेल तर मी कंटोर जे आहे YSLचं उदाहरणार्थ त्याची ब्रँड सांगते आहे, तर कंटोर पण यूज करू शकतो आपण ब्लशऐवजी। ब्लश यूज करताना आपल्याला जर एखाद्या क्लायंटचे चीकबोन्स खूप हाय नाही आहेत त्यांच्यासाठी हे ब्लश यूज करू शकतो। ज्यांना आपल्याला फेस कंटोर दाखवायचा आहे, खूप ब्रॉड फेस आहे, त्यांच्यासाठी आपण असे थोडेसे डार्क टोनचे ब्लश यूज करू शकतो। आणि आपल्याला अजून थोडासा डीप दाखवायचा चेहरा आणि अजून छोटा दाखवायचा, तर आपण त्याच्यामध्ये हे मिक्स करून ब्लश यूज करू शकतो। तसे आपण प्रत्येक चेहऱ्यानुसार आपण वेगवेगळं ब्लश यूज करू शकतो। जर आपण हे ब्लश एखाद्याचा चेहरा खूप ब्रॉड आहे आणि आपण त्याला हे ब्लश वापरतोय, तर प्रॉब्लेम होऊ शकतो की त्यांचा चेहरा अजून थोडा ब्रॉड खूप हेवी वाटू शकतो, त्यांचे चीकबोन्स अजून हाय वाटू शकतात, त्याच्यामुळे त्यांचे डोळे छोटे दिसू शकतात। तर असे काही ब्लशमुळे पण आपल्या मेकअपमध्ये चेंज होऊ शकतो आणि आपला फेस कट हा चेंज होऊ शकतो। अशीच जर तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर माहिती हवी असेल तर आमच्या खाली दिलेल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।